ये थांबा बाबा. त्यांच्यावर आपण 2 कोंबड्या ठेवल्यात. एक कोंबडी इथे आणि इथे एक कोंबडी ठेवली आहे. थोडंसं कोमट पाणी दिलं त्यांना. हे बघ कसे. नमस्कार मंडळी. आज दिनांक आहे 14 डिसेंबर आणि आज आपल्या म्हणजे कुक्कुटपालनची शुभ कार्याची सुरुवात पहिली झालेली आहे. पण आज पहिल्यांदा आपली ऑर्डर बाहेर जाणार आहे. ऑर्डर आपण देणार होतो जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीला देणार होतो. आपल्याकडे थोडेसे पिल्लं जास्त आहेत, म्हणजे आपल्याकडे जेवढी पाहिजे होती, कारण की ना आपल्याला खाद्याचं पण नियोजन करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 100 पिल्लं असेल तर मग 30 विका 70 ठेवा, कारण की 30 विकल्यानंतर 30ची जी अमाऊंट असेल तर तुम्ही खाद्याचं चांगलं नियोजन करू शकाल. तर इथे आपलं कुक्कुटपालन आहे मस्तपैकी प्युअर गावठी. आणि आता दुपारच्या आता 2:30 वाजून गेलेले आहेत. कोंबड्यांना आता सोडलं, 12 वाजता बंद केलं होतं. 12 सव्वा 12 वाजता घरी गेलो होतो जेवायला, कारण की आपल्याकडे माणसं येणार आहेत ना. तर बुकिंग जेव्हा झाली होती तेव्हा आपण व्हिडिओ बनवलेला. आणि आपली गावठी आहेत. आणि पहिल्यांदा माझी सासूबाई आलेली आहेत पोल्ट्रीवर. आई चांगलं बनवलं आहे काय? चांगलं आहे. आणि आईचं गाव म्हणजे माझ्या सासूचं गाव आमची वाडीमध्येच आहे आणि माझ्या आईची मैत्रीण पण आहे. तर ही पिल्लं आहेत. तर इथे आपण आहे ना असं जाळीचं केलं होतं, तर आता काल पूर्ण चेंज केलं आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये माझी आहे ना मोर्टॅलिटी आहे ना कमीत कमी ह्या इथे 2 पिल्लांची मोर्टॅलिटी झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये एक झालं, या कोंबडीने चोच मारून मारला आणि तिथे एक मेलं मोठंवालं, तरी एक 25 दिवसाचं असेल. आणि हे जे पिल्लं तुम्हाला दिसतात ना, हे सगळी पिल्लं आहेत ना, 20 हे बघा हातामध्ये येत नाही. गावठीचं एक खासियत आहे, हातामध्ये तुम्हाला येणार नाही. आणि ही पिल्लं जी आहेत ना, हे तरी एक 25 दिवसाची आहेत. तर यांची मी काही मोठे साईजमध्ये जे होते ना, तर ते पिल्लं मी आतमध्ये टाकले याच्यामध्ये. हे बघा ही एक कोंबडी आहे, ही एक कोंबडी आहे. तर थोडेसे ना ते आता यांची पिल्लं मी जेव्हा आतमध्ये टाकल्यानंतर ते थोडेसे स्ट्रेसमध्ये गेलेत, पण आता एकदम रिलीज झालेत, म्हणजे टेन्शन फ्री झाले आहेत. यांची टोक्यावरची केसं गेली त्यांची टेन्शन असल्यामुळे. आणि कोंबड्यांचं एक आहे की पिल्लांचं त्यांचं जे असतं ना प्रेम ते वेगळंच असतं. शेवटी आई आहे ती, त्याला आपण आपल्यालाही माहिती आहे की काय असतं ते. तर आपली ही पिल्लं बघा, ही 1 महिन्याची आहेत. त्याच्यामध्ये तरी एक 28 दिवसाचे पण पिल्लं आहेत, 28-29 दिवसाचे. तर ते असे ठेवले आहेत. तर इकडचा जो सेटअप होता ना, त्यातले पिल्लं आपण काढून आतमध्ये टाकल्यात. आणि याच्यामध्ये काल एक पिल्लू मिळेल, सॉरी याच्यामध्ये 2 पिल्लं मिळली. एक अगोदर मिळलं होतं आणि एक काल मिळलं. त्याचं पूर्ण मानेच्या खालचं सगळं काढून टाकलं. मला बेकार वाटलं, त्या रागामध्ये सगळे पिल्लं मी काढली आणि याच्यामध्ये टाकले, कारण की मला अजून मोर्टॅलिटी बघायचं नाही आहे. व्यवसाय म्हटला तर तुम्हाला मोर्टॅलिटी बघावं लागणार आहे, कारण की कुक्कुटपालनामध्ये हेच आहे. हे बघा ही अंडी आहे, कोंबड्यांना सोडलं बाहेर, कोंबडी गेली. बघा ही कोंबडी आहे ना, इथे बसते बघा. तिने इथे बसायला पाहिजे, अंड्यांची वाट लावणार. तिने अंडी नीट नाही दिली, पिल्ला नीट नाही दिली, तर मग आपल्याला पुढे चांगलं नियोजन करावं लागणार आहे. आणि आपले जे काही अंडी होती ना राहिलेली, तर ते याच्यामध्ये ठेवलेली आहेत, याच्यामध्ये खराब होऊ नये म्हणून. त्यातून पिल्लं 2-3 पिल्लं अशी निघत आहेत. आणि इथे आपला एक सेटअप आहे बघा. तर हे जे पिल्लं दिसतात ना, हे 15 दिवसा पुढचे आहेत. एक तरी 17 दिवस झाले, 18 दिवस झाले. आता ह्या पिल्लांना 4 दिवस झाले, याला पण 3-4 दिवस झाले या पिल्लांना. हे 15 दिवसाचे आहेत. बघा बरेच मंडळी म्हणतात की छोटे जे अंडी असतात त्यातून पिल्लू निघत नाही किंवा वीक होतो. तर हे बघा, हे जिवंत उदाहरण आहे. तर याच्यात 6 अंडी ते ना छोटे याच्यात छोटे होते, तर ते आपण ठेवले आणि चांगला रिझल्ट निघाला. इथे पण बघा हे पिल्लं बघा, 15 ते 17-18 दिवसाच्या याच्यामधले आहेत हे सगळे. याच्यामधले एक पिल्लू आहे ते बघा, एक पिल्लू आहे ना तो छोट्या अंड्यामधला आहे. त्याच्यामध्ये 3 आहेत.
ह्याच्यामध्ये 3 आहेत, 6-7 आहेत, त्या कोंबडीबरोबर असतात ते. हे बघा, एक बघा, त्याचबरोबर इथे आहेत. कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसे वाटले तुम्हाला हे पिल्ला. एकदम मस्त आहेत. हे जे ड्रिंकर आहेत ना, हे अजिबात घेऊ नका हे ड्रिंकर, कारण की ना ह्याच्यामध्ये तूस किंवा माती वगैरे जाऊन आहे ना. आणि काय होतं की हे जे पिल्लं आहेत ना पाणी आहे ना खाली पाडतात, कारण की हा जो तुम्हाला ड्रिंकर दिसतो ना असा खाली पडतो, तर तो घेऊ नका. त्यापेक्षा हा अल्फा आहे ना, हा बघा, हा 150ला येतो. तो 70 रुपयाचा घेण्यापेक्षा ना तो घेऊन टाका, सगळ्यात बेस्ट. आणि इथे 2 कोंबड्या बसल्या. काल तिने जे एक पिल्लू दिलं होतं त्याचं मी एक्सपेरिमेंट करतो आहे की हे बघा, हे आईंबरोबर हे सगळे पिल्लं आहेत. तर मी ते पिल्लू घरी घेऊन गेलो आहे आणि बल्बच्या खाली ठेवलं आहे की त्याची ग्रोथ आणि याची ग्रोथ मी थोडं एक्सपेरिमेंट करतो आहे. बघा, तुमचा स्वतःचा कुक्कुटपालन नसेल ना तर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला खूप मिळणार याच्यामध्ये आणि भरपूर शिकायला मिळणार आपल्याला. हे असं हळू याच्यामध्ये अंडी आहेत. काल पिल्लं दिलं होती. काय झालं की माझ्या याच्यामध्ये ना एकाच दिवशी 6 ते 7 पिल्लांची मोर्टॅलिटी झाली, कारण की पिसवा जो असतो ना त्या पिसवाने पूर्ण वाट लावून टाकली. आणि दुसरी म्हणजे ती कोंबडी होती ना ती बसतच नव्हती, मग तिची अंडी तिच्या खाली ठेवलेली आहेत मी. तर तसं केलं आहे, कारण की ती अंड्यांवर बसत नव्हती. ती स्ट्रेसमध्ये गेली होती की तिची पिल्लांना काय झालं म्हणून. तर प्राण्यांना पण थोडा जीव असतोच, तर तेवढं प्रेम असतं म्हणून ती बघितलं मी. मग तिची पिल्लं याच्यामध्ये ठेवली आणि तिचं पिल्लू घरी जाऊन ते बल्ब खाली ठेवलं. चांगलं एकदम हेल्दी आहे, मस्त आहे. हे बघा, ही पिल्लं बघा, हातामध्ये येत नाही बघा ना, 15 ते 18 दिवसाची होती. हे बघा पळाले तिथून. त्या कोंबडीने आहे ना, हे बघा तो ग्रीन नेट, सॉरी हे जे ग्रीन जाळी आहे ना कट केली तिथे. तर हे पिल्लांचं एक खासियत आहे, हे तुम्हाला हातामध्ये मिळणार नाही. इथे एक पिल्लं आहेत बघा. ही जी पिल्लं आहेत ना आज जाणार आहेत, 50 जाणार आहेत. 100ची बुकिंग होती. तर 100ची जी बुकिंग होती ना, तर मी त्यांना सांगितलं की 50 आहेत माझ्याकडे, तर तू घेऊन जातोस का, कारण की मला इथे वेगळं नियोजन करायचं आहे. तर तो बोलला की ठीक आहे येतो आणि 50 नंतर घेऊन जातो म्हणून. तर 50 आता आपण त्याला पहिली देणार आहोत. तर एवढे पिल्लं आपल्याला भरपूर झाली, कारण की आपल्याला सगळ्या कोंबड्यांचं, कारण की आता हे जे कोंबडे वाढले आहेत म्हणजे पिल्लं, त्याचबरोबर कोंबडे आहेत मोठे, कोंबडी, यांचं खाद्याचं नियोजन झालं पाहिजे. बरेच मंडळी काय म्हणतात मला 500 कोंबडे पाहिजे आहेत, म्हणजे कोंबडी पाहिजेत, तर द्याल का तुम्ही. तर मी नाही म्हणतो त्यांना, का, कारण की 100च घेऊन जा, त्यांचं खाद्याचं नियोजन झालं पाहिजे. तर हे असं लावून ठेवलं आहे. इथे कढी वगैरे लावायची आहे. हे बघा, तर असे याचं पायाजवळ येतो असे. तर आपल्याला ह्यांना मोठं करायचं आहे. जास्त आपण पिल्लं काढू शकतो, त्या कोंबडींकडून चांगलं नियोजन करू शकतो, पण कसं आहे खाद्याचं मेन नियोजन झालं पाहिजे हो. खाद्य असेल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकाल या व्यवसायामध्ये, कारण की खाद्य ह्यांना भरपूर लागतं. दिवसाला बघा 50 कोंबड्या आहेत तर तुम्हाला दिवसाला 5 किलो लागणार. आणि हे पिल्लं म्हटले तर ह्यांना 2-2.5 किलो, कारण की मोठे पक्षी 100 ते 110 ग्रॅम डेली खातात आणि पिल्लं कमी 50 ते 60 ग्राम पकडून चला, त्यापेक्षा कमी असू शकेल. तर कुठे चुकलं असेल समजून घ्या. हे बघा, ही एक कोंबडी आहे. ते बाबा आतमध्ये नको जाऊ, कारण की ना इथे सगळं प्रॉपर आपण असं लावून ठेवलं. आपल्याला इथे चांगलं नियोजन करायचं आहे इथे, म्हणून थांबलं आहे आपलं. इथे आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जाळी वगैरे वेगळं असं केलं आहे ना, तसं आपल्याला आतमध्ये करायचं चाललं आहे. आतमध्ये सासूबाईंनी सगळं इकडून साफ करून घेतलं आहे सगळं. आणि इथे आपण एक रूम बनवलेला आहे. तर पाण्यासाठी आपण असं पाईप आणलेलं आहे. पाणी येणार आहे, पाण्याचं झालं आहे, पण आता बहुतेक काही दिवसामध्ये चालू होईल. हा आपण एक रूम बनवला आहे. आपल्या गुरख्यांसाठी बनवलं होतं, पण आता यावर्षी माहीत नाही गुरखे येतील की नाही. चुना वगैरे आणून ठेवला, आता चुना टाकून ठेवणार मी. 2 दिवस आड करून असं चुना टाकून ठेवतो. ते आपल्या शेडवर बरेच मंडळी येतात, तर बायोसिक्युरिटी ठेवतो आहे. आणि भविष्यामध्ये आता काही दिवसामध्ये आता बंद होऊन जाणार आहे आपलं, म्हणजे बायोसिक्युरिटी ठेवणार. आतमध्ये यायला परवानगी देणार नाही, खूप क्वचित लोकांना देणार. कारण की काय होतं, बरेच ठिकाणी मी बघितलं आहे की लोक येतात आणि ते सांगत नाही की आपल्याकडे कोंबडी आहेत म्हणून.
तर काय होतं की त्यांच्याकडचा रोग आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून सांगतो आहे की बायोसिक्युरिटी महत्त्वाची आहे. तर जे मंडळींना कुक्कुटपालन बघायचं आहे किंवा दुसऱ्यांकडे जात असेल ना, तर नक्कीच तुम्ही सांगा. आता मीही कोणाकडे जात असेल तर मी सांगणार की माझ्याकडे कोंबडे आहेत, तर मी ती एक काळजी घेऊ शकतो. बायोसिक्युरिटी असेल ना तर तुम्ही सगळं चांगलं नियोजन करू शकता. फवारणी वगैरे असणं गरजेचं आहे. आणि ते मंडळी आता येतील कारण की संगमेश्वरवरून, त्यांना वेळ लागणारच यायला. इथे देवरुखवरून येणार आहेत त्या साईडून. बघा हे आपले प्युअर गावठी आहेत. आता एवढं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तरी बरेच मंडळी म्हणतात कावेरी आहे का दुसरे आहेत का. मी त्यांना बोलतो की हे बघा हे आपले प्युअर गावठी आहे, तुम्ही या बघा आणि नंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला 100 पिल्लं पाहिजे आहेत 50 पाहिजे आहेत ते सांगा मला. पण मोस्टली मी 100च पिल्लं देतो, कारण की 100मध्ये तुम्ही चांगलं नियोजन करू शकाल. 50मध्ये कारण की ह्या पिल्लांना मोठं व्हायला 5 ते 6 महिने जातात. मग 100 असेल ना तर त्यातलं किती कोंबडी आहे किती कोंबडे आहेत ते फाइंड आउट करायला बरं पडतं. आता आहे ना झोमडी करतीला पाणी पिण्यासाठी बघा काय करतायत, कारण की आपण यांना 2 तास उपाशी ठेवलं होतं. ए थांबा बाबा. यांच्यावर आपण 2 कोंबड्या ठेवल्यात, एक कोंबडी इथे आणि इथे एक कोंबडी ठेवली आहे. थोडंसं कोमट पाणी दिलं त्यांना. हे बघ कसे लस द्यायची असेल ना पाण्यातून तर असंच द्यायचं, कारण की 2-3 तास त्यांना उपाशी ठेवायचं आणि नंतर आपण सकाळच्या वेळी देऊ शकतो. हे जे ड्रिंकर आहेत ना एक नंबर आहे सुप्रीमचे. तसं बघायला गेलं की धुमाळचे पण चांगले आहेत. हे ब्रँडवाले आपल्याला काय पैसे देत नाही, पण एक तुम्हाला सांगतो त्यांचं प्रमोशन करतो तरी. पण आपण एक तुम्हाला सांगतो आहे हा ड्रिंकर बेस्ट आहे. सुप्रीम एक नंबर, धुमाळ पण एक नंबर. पण धुमाळने ह्याच्यामध्ये काढायला पाहिजे. असं येईल का मला माहीत नाही, असेल तर उत्तमच आहे. शेण घेऊन आलेलं इथे आणि बाहेर टाकी आहे ना तर पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठलेलं आहे. बायको गेली मुंबईला, त्याच्यामुळे आहे ना त्याच्या बायकोने सारवलं असं. ती बरेच दिवस झाले सारवायचं म्हणत होती. त्यामुळे सिमेंट आहे वरती ठेव. तर इथे आपण असं एक रूम केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे हे बघा खाद्य वगैरे आहे ना आपण असं लिहिलं आहे लहान पिल्लांचं. म्हणजे आपण कधी इकडे नसलो आणि कोणाला पाठवलं इथे शेडवर तर कोणाला काय द्यायचं आहे तर तसं आपण लिहून ठेवलेलं आहे. ते चूक होणार ना कोणाकडून, म्हणून सारून घेतलं ना तर मस्त वाटेल इथे. आणि आज जे पुसलं वगैरे होते ना ते पण कमी होऊन जातील. त्याच्यामध्ये मेडिसिन वगैरे सगळं आहे. तर ते भाऊ आले आहेत इथे. आलो 2 मिनटं. हां ते भाऊ आले आहेत. तर आता आपण पहिली फवारणी करून घेऊया, कारण की बायोसिक्युरिटी असणं गरजेचं आहे. तसं थोडासा पंप असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. जेवढं सिक्युरिटी करणार तेवढं चांगलं आहे. बघा इथे असं चुना टाकून ठेवायचा, तिथे चुना ठेवायचा. स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. फोन 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 आतमध्ये ठेवा. दाढी केल्यासारखं वाटलं. हां होय 2 मिनटं. हां बघा जेवढं सामान असतं ना आणलेलं, ज्यावेळी आपले मंडळी येतात बाहेरून तर असं बायोसिक्युरिटी असणं गरजेचं आहे. थोडं मागे फिरा. शॉवर हो पाय वरती करायचं. तो वरती करा. नाही तो वरती करा, उलटा करा. हां हां
असा हा वरती करा. तर असं क्लिनिंग करणं गरजेचं आहे. थोडी आंघोळच घालून घ्यायची यांना. थांबा 2 मिनटं. काय म्हणता, काय त्रास वगैरे त्रास वगैरे नाही ना? फक्त एसटी नाही लागला तो त्रास झाला. या लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल मंडळी, हात हे करा, पाय उलटे करा. तिथे पण त्या चुन्यामध्ये हे करा पाय. हा पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. किती 1.5-2 महिने झाले? कुठे एक महिना 1.25 महिना झाला असेल ना. 1.25 महिना झाला असेल ना. तेव्हा आले होते भाऊ, त्यांना लवकरच आपण बोलवलेलं आहे. काय मला आवडला. स्वागत आहे पुन्हा एकदा. कसं वाटलं हे? सुंदर बनवलं. हे वरपर्यंत गेलं काय? हा, कोंबड्या आता वगैरे. वरती लावायचं आहे ते. ही जाळी आहे ना, ही आपली नॉर्मल आहे, ती लावली आहे मार्केट. आपल्याला मुंबईला सांतरी 1,500ला भेटली, तर ती घेऊन आलो होतो आपण. तेच लावलं आहे, फक्त हे वेल्डिंग करून घेतलं आहे. लाईट सिस्टम काहीच केलं, लाईटिंग वगैरे काय नाही. काय ज्याची पिल्लं लाईट वगैरे काहीच नाही. 2 कोंबड्या सोडल्या जात मध्ये. त्या कोंबड्यांचा पण एक रोल काय माहिती आहे, की ह्याच्यामध्ये कोण भांडत असेल ना, तर त्या सोडवतात त्या पिल्लांमध्ये कुठला कोणी. कसं वाटलं हे पिल्लांचं? हे एवढं असं करून ठेवलं हे. नाही, हे खरोखर सुंदर आहे. ह्याच्यात गाळ्यामध्ये थोडी कमी आहे, क्वालिटी कमी आहे. नाही क्वालिटी चांगली आहे, फक्त काय ते हे वाढलेत, ते हे आहेत ना, हे वाढलेत, त्याच्यामुळे ते कटिंग करून लावायला लागलं. अशी उभी लावली आहे ना, अशी आडवी लावली असते ना तर झाली असती. तुझे 50 आहे ना, ते कंप्लीट करणार. तर मंडळी आपण काय करतो आहे की असा सेट ठेवतो आहे, आणि ज्यांना जेवढी क्वांटिटी पाहिजे आहे, म्हणजे 50-100, बघा आपण 100चेच ठेवले होते, पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे जास्त. मग जो 15 दिवसाचा आहे तो आपण काढतो आहे, 50 देतो आहे, नंतर 50 घेऊन जाणार भाऊ. हां नाही, काय होतं की आपण सगळे पिल्लं काढले ना, तर दुसऱ्या नाही, पिल्लं जी असतात ना, आणि जी आई असते ती बाकीच्यांना चोच मारते. म्हणून मी बाकी सगळे कोंबडे ठेवले, आणि बाहेरच्या जेवढ्या कोंबड्या आहेत ना त्याच्यावर 1-2 असे ठेवलेत, की स्ट्रेसमध्ये जाऊ नये. हळूहळू त्याला पण ते सोडतील आणि नंतर अंड्यांवर येतील. पिल्लं बघ, तुला कसे वाटतात ते? अशी काय वाटतात काय आजारी वगैरे काय असं? पिल्लं डल नाही, पिल्लं बरोबर आहे. हे बघा, एवढे पिल्लं काढून झालेले आहेत, सांतरी 30-35 आहेत. सांभाळणं मेन महत्त्वाचं आहे, कारण की पहिला 1-2 दिवस खूप काळजी घेणं गरजेचं आहे. हां, बाकीचे कोंबडे असतील ना तर मग हे राहू शकतात. तर ही कोंबडी बघा ना, ती तिकडून बाहेर आली, पण आपण प्रत्येकाचं 1-2 असे सोडले आहेत. तर मंडळी, पिल्लं आपले मस्तपैकी ठेवले आहेत बॉक्समध्ये. भाऊ, कसं वाटलं तुला? पिल्लं कशी आहेत? बेस एकदम फ्रेश आहेत, मस्त आहे. की घरात जाईपर्यंत व्यवस्थित अशीच राहू देत. हो, कारण आता ही घेऊन मी घरात ठेवणार, अगोदर शेडमध्ये नाही ठेवणार मी. हे त्यांनी बॉक्स आणलेला आहे, त्या बॉक्समध्ये आता ते घेऊन जातील. बसली असेल व्यवस्थित, एकाला एक चिपकून असेल आहेत ना बरोबर. चला चला, बाय. चला भाऊ, सामावून जा.